गोदाक्का भूक लागली, इकडे इकडे आहे बघ जागा इकडं. जरा थांब, एवढं झालं की देते. हा किती वेळ? अरे 5 मिनिटं. नाही नाही चल लवकर, आता दे. अरे देवा, चल एवढी भूक लागली होय. चल बर चल चल आत ये आणि आपण जेवायला जाऊया. चल सोड, चल ये. गोदाक्का चल लवकर. चल. माऊ भूक लागली. चल मी तुला भरवते. अंजली, काय झालंय? काही नाही. अगं नाही कसं मग तोंड का काळवडलं एवढं? अगं तांदळीची भाजी केली आम्ही, जेवण गरम गरम हाय, तोवर जेवून घ्या तू आणि लाडू. गोदाक्का मला भूक नाहीये. अगं नाही कसं, दिसभर बाहेर फिरून दमली असतील ना वा, तवा जेवण गरम हाय, चल जेवायला. आणि लाडू तू बी चल. नाही मला खरंच भूक नाहीये. काय झालंय अंजली? अगं जेवणावर का राग काढतेस? माऊ जेवणार तरच मी जेवणार. मी तुला भरवते ना. चल. नाही, मी तुला भरवणार आणि तुम्हाला भरवणार. नाही. अगं पोर एवढं मायेनं सांगायला लागले तर ऐक की, जेवणाला नाही म्हणून ये. चला बरं, मी गरम गरम जेवण तयार केले, चला. गावातल्या माणसांच्या भावना दुखवून त्यासनी उपाशी राहायला लावून जाऊबाईंना बरी भूक लागत्या. आता गावातली माणसं उपाशी आहेत असं कुणी सांगितलं वहिनी साहेब तुम्हासनी? गोदाक्का, गावातल्या माणसांचं किती नुकसान झालंय माहितीये ना? आज ना उद्या उपाशी मारायचीच येळ येणार आहे, आणि ते पण जाऊबाईंच्या हटवादीपणामुळं. लाडू तू गोदाक्कांकडनं भरवून घे. नाही अंजली, अगं असं कुठला पण राग कुठं काढणं बरं नाही. चल लाडू, आपलं ऐकायला आपण काय अंजली सारखं हुशार आहे वय? वा, वार खरंच मस्त फिरलंय घरात. असंच चालू राहिलं तर लई भारी. राणा भाऊजी, बरं झालं बघा तुम्ही आलासा. खरं ते गोदाक्कांचा राग तेवढा शांत करा बरं. काय झालंय? हो आता काय सांगायचं, गोदाक्का मायेपोटी जाऊबाईसनी एवढं जेव जेव म्हणत होत्या, जेवणासाठी नवण्या करत होत्या, पण जाऊबाई हो रागा रागा तर तर करून निघून गेल्या बघा वरती. आता तुम्हीच सांगा, गावावरचा राग त्या असा माय माऊलीवर काढण्यात काय पॉइंट आहे का? नाही का नाही? पण जाऊबाईंनी काढला गोदाक्कांवर जाळ. आम्ही स्वतः बघितलंय राणा भाऊजी. गोदाक्काच्या डोळ्यात चटकन पाणी आलो. लई वाईट वाटलं बघा त्यासनी, आणि खरं तर राग बी आला जाऊबाईंच्या हटवादीपणाचा. ते काही नाही, तुम्ही जरा धाकात ठेवा बरं जाऊबाईसनी. धाकात? नाही, तुमच्या ऐकण्यात ठेवा असं. जाऊबाई का नाही कायम त्यांना बरोबर वाटतं तेच करतात. आज बी लई आगाऊपणा करून बोलत होत्या. नशीब आमचं मामांजी होतं म्हणून गायकवाड घराण्याचं नाव खराब होता राहिलं, नाहीतर ते काही नाही.
राणा भाऊजी, तुम्ही जरा जाऊबाईंवर लक्ष द्या. बरं, अंजलीबाई कुठे? काय आत्ताच गेल्या तिरमिरीतवर. आता चांगली खरडपट्टी निघाल मास्तरनीची. निघणारच. हे काय? तुम्ही जेवला नाही? जेवणावर कशाला राग काढते? तुम्हाला मी रागावली असं वाटतंय का? नाही नाही, तसं नाही, पण ते आता जाऊ दे की. जे झालं ते झालं. झालं गेलं इसरा. आणि आता पुन्हा नव्यानं सुरुवात करा. समजे तुम्हाला बोलत होते तेव्हा मी गप्पच राहिलो. सॉरी. तुमचं म्हणणं चुकीचं नव्हतं हो, पण ते पद्धत जरा बदला. त्याची काही गरज नाही आता. म्हणजे काही नाही. मला ज्या गोष्टी बरोबर वाटतात त्या मी बोलते, पण माझ्याकडून तुमचा अपमान होतो. मी तुमच्या मताचा आदर करत नाहीये असं जर वाटत असेल तर मी त्याबद्दल माफी मागतो. पण मी जे बरोबर आहे ते सोडणार नाही. माझ्याकडून तुम्ही नकळतपणे दुखावला गेलात त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करत मी या निवडणुकीतून माघार घेत आहे. आजवरच्या प्रवासात मला तुम्हा सगळ्यांकडून खूप काही शिकायला मिळालं. त्याबद्दल आभार आणि माझ्याकडून झालेल्या चुकीबद्दल माफ करावे ही विनंती. इथून पुढे तुम्हाला माझा कधीच त्रास होणार नाही. सरपंच पदाच्या निवडणुकीमधून माझी बिनशर्त माघार. आपली विश्वासू
सौ अंजली रणविजय गायकवाड. हे काय नवं? तुम्ही माघार घेताय? मला नाही झेपत हे सगळं. नाही कळत मला काही गोष्टी. आणि शेवटी कितीही झालं तरी मी परकीच आहे ना. कोण म्हणलं तुम्ही परक्यात म्हणून? अख्खं गाव. अहो आता ते कुठं तुम्ही मनाला लावून घेताय? जे काय झालंय ते कानावर आलंय माझ्या. समधी माणसं तुमच्यावर चिडल्यात हे बघून पप्प्यानं तुमच्या विरोधात भडकाभडकी केल्या. कशाला तुम्ही एवढं मनाला लावून घेताय? गाववाल्यांना जसा पाटकन राग आलाय की नाही तसा पाटकन राग निघून जाईल बघा. होय. हा होय होय हा बघतो ना. ठीक आहे. हो हो. अरे वा. अंजली हा का आमच्यावर नाराज आहे का? नाही का? नाही, काल आम्ही तुला जादाच कडक बोललो पण ते गरजेचं होतं. माहितीये मला आबा. आणि वडील रागावले म्हणून मुलीला का राग यावा? तुम्ही जे सांगितलं ते माझ्या चांगल्यासाठी सांगितलं. त्याच्या पुढे एक लक्षात ठेव, काही टायमाला लोक चुकीची वागतील पण आपण सांभाळून घ्यायचं. होय होय म्हणायचं पण आपल्याला जे बरोबर वाटतं तेच करायचं. चांगला नेता चुका दावत नाही तर त्या दुरुस्त करतो. माझ्या मनात माघार घ्यायचं होतं पण आता नाही. आता मी सगळं व्यवस्थित करीन अगदी पहिल्यासारखं. बेस्ट. चला तुला हा पेपर वाचून दाखवतो. हो लय दिवसात आपलं पेपर वाचन झालेलं नाही. हो. उद्यापासून बाजार समिती बंद राहणार ही पहिलीच बातमी अशी. आता ऐन हंगामाच्या टायमाला जर का संप झाला तर शेतकऱ्यांच्या मालाचं नुकसान नाही होणार का? त्या आजकाल चांगल्या बातमी येतच नाहीत का? बर, पण आपण असल्या गोष्टींकडे लक्ष द्यायचं नाही. आपण आपलं काम करत राहायचं. तर आज प्रचार नाही का? प्रचार सहकारीच नाही तर प्रचार कसला हवा? का काय झालं? सगळे नाराज आहेत माझ्यावर. अंजली, नेता म्हणून समद्यांची नाराजी दूर करायला पाहिजे. हो मी घालवेन नक्की पण आज नको. आज प्रचाराला नाही जात मी. माऊ तुला सुट्ट्या तर मला शाळेत सोड. लाडू तू श्रीपती दादांबरोबरच जा. मला घरातली काम आहेत. नाही माऊ तूच सोड. बरं ठीक आहे सोडते. अरे वा, मग लगेच मला बी सोडा की माझ्याकडे. हो तुम्ही काय लहान आहात का? अगं सोड म्हणतोय सोड की. हे बघ कोणालाही नाराज करायचं नाही काय. जा चालतंय आबा. बरं येऊ काय? नमस्कार करतो. औक्षवंत व्हा. नमस्कार. या चल गोदात का मी आले. टोमॅटो करून चुकलंय. आधीच भाव कमी त्यात बाजार समितीचा संप. जो टोमॅटो राहतो 4-8 दिवस पण माझी भाजी सुकून जळून जाणार. काय करायचं ते कळण झालंय बघ. अरे आधीच रान डुकरांनी नुकसान केलंय. त्यात ह्यो माल पडून राहिल्यावर खराब होणारच की. करायचं काय? टायापात्र टेम्पो घेऊन बेळगाव गाठलाय. भाव कमी तर कमी पण मुद्दे जरी मिळाले तरी बास म्हटलाय. अरे त्याचा टेम्पो हाय म्हणून त्याला परवडते. अरे मी जर भाड्याचा टेम्पो करायचं म्हटलं तर टेम्पोचं भाडं परवडणार नाही. टायपाला सांगून बघा का टेम्पो 2-4 माल भरून नेऊया की. तो देत असतो यावेळी टेम्पो. अरे कमी मागेल पण भाडं मागणारच की. आणि भाडं आले की परवडणार नाही. मग आता काय करायचं नाना? आता अजून काय करणार शेतकरी? परवाच होळी झाली. नशिबाच्या नावानं बोंब मारूया. हे बघ तू क्या मी लईत लई की 500 रुपये दिन बघ. 500 रुपये? अरे 500 रुपयात पुण्याची ट्रिप होती वय. अरे तुझा माल जास्त आहे तेव्हा तू जरा भार उचल की. अरे तुझा बी माल न्यायचा आहे. हे बघ मग सरळ कॅन्सल कर. माझा माल सोडून गेला तरी चालेल मला. कॅन्सल कर म्हणजे? अरे मी टेम्पोवाल्याला ऍडव्हान्स दिलाय. ते काय नाही दे घ्या तुला निम्म पैसे द्यायला लागणार बघ. निम्मा मग म्हणजे 3000. अरे माझा अख्खा माल इकला तरी 3000 येत नाही. तुला कुठला देऊ?
ते काय सांगू नको, मी टेम्पोवाला सांगून ठेवलाय. अरे मग कॅन्सल कर की. का बरं कॅन्सल करू? आणि ते ऍडव्हान्सचं काय? अरे मी का देऊ मग? तू दे ऍडव्हान्स. ठीक आहे, तुला पैसे द्यायला लागणार. ए देत नाही जा, मी सांगालो तुला ठीक ना. आहे, तुला पैसे मी द्यायला देत लागणार. नाही. मी तुला सांगालो ना. तुला मी सांगितलं का? मी सांगितलं तुला बुकिंग कराय. मी सांगितलं बुकिंग करा. मी सांगितलं तुला. अरे बस. अरे कसलं बांधते तुम्ही? आता राणा तुम्ही सांगा मला. माझ्या मालाची खरेदी 3000 बी होत नाही आणि ह्यो माझ्याकडे 3000 रुपये भाडं मागालाय. कसलं भाडं? बाजार समितीचा संप आहे. मी म्हणलं पुण्याला माल घेऊन जाऊया. आधी विचारलं तर होय म्हणला, आता नाही म्हणतोय. मी टेम्पोवाल्याला ऍडव्हान्स देऊन बसलोय. ती नुकसान दे म्हणलं तर ती बी नाही म्हणतोय. मग असं भांडून नुकसान भरून निघणार आहे का? हा मग राणा आता काय करायचं? साऱ्या गावचा माल असाच अडकून पडलाय. मग समद्यांनी मिळून तोडगा काढायचा की भांडायचं? आता तुम्हीच सांगा राणा. एक तर संप सुरू आहे. बेळगावला, गोव्याला, पुण्याला जाऊन माल विकायचा म्हटलं तर परवडत नाही. मग काय करायचं काय? पहिल्या तुम्ही भांडायचं नाही. त्या टेम्पोवाल्यांचं काय ते मी बघतो. राणा दादा हे आजचं झालं, उद्या परवाचं काय? सारा गावच अडचणीत सापडलाय. अंजलीबाईसने विचारायला पाहिजे. या टायमाला त्यांचीच हुशारी कामाला येणार. चल माझ जाऊ चल. अरे लाडू, चल 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 लवकर, शाळेत चल लवकर. शाळा बुडवायची कारणच पाहिजेत ना तुला. गपचूप जाऊन वर्गात बसायचंय. ओ पाठक गायकवाडबाई, नमस्कार. 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 कशी काय चालली निवडणुकीची तयारी? चालू आहे. शाळा सोडून राजकारणात गेलात, जमतंय का ते? तर नाही म्हणजे जमतंय ना ते? शिकतीय. चांगलं आहे, चांगलं आहे. एक काळ होता की तुम्ही इतरांना शिकवत होता आणि आज तुमच्यावर शिकायची वेळ आली. मग वाईट काय त्यात? काहीही नाही, पण जे शिकावं ते नीट शिकावं माणसानं. मी असं ऐकलंय की तुम्ही कायदे नियम झालाय म्हणे. जे शाळेत करत होतात ते राजकारणात चालत नाही पाठक गायकवाडबाई. मार्गदर्शन केल्याबद्दल थँक्यू सर. अहो कामच आहे ते माझं. आणि हा, उद्या जर तुम्ही निवडणूक हारलात तर पुन्हा शाळेत घेणार नाही आम्ही, सांगून ठेवतो. शिकवणं माझ्यासाठी माझी पॅशन आहे सर. पोटा पाण्यासाठी नाही करत मी हे सगळं. आणि आता जिंकून यायचं म्हणाल तर ते गावकऱ्यांच्या हातात आहे. चला जा वर्गात. चला राजवीर, आज मी शिकवणार आहे तुम्हाला. चला. हॅलो. अंजलीबाई कुठे आहे तुम्ही? आताच लाडूला शाळेत सोडलं, आता घरी जाते परत. ये जरा एक गोल झालाय, पारावर येत असं काय? तुम्ही मयात नाही गेलात? अहो चाललो होतो, पण नेमका यो गोल समोर आला. कसला गोळ? ते बाजार समितीचा संप झाला माहिती ना? हा मी वाचलं ते पेपरात. तेच तर. अहो गावातल्या शेतकऱ्यांचा माल तसाच पडून राहिलाय. अच्छा मग? मी समजाच निकळ जमा केले बघा. अहो चर्चा करून काहीतरी तोडगा काढला पाहिजे, तरी शेतकरी लई मोठ्या अडचणीत येतील बघा. आता अडचण आहे म्हटल्यावर सोडवायलाच पाहिजे. अहो त्यासाठीच तुम्हाला सांगतो. हो इकडे आमच्या समजांच्या डोक्यानं काम करायचं बंद केलंय बघा. काय करायचं काय सुधरतच नाही. अहो माल जर इकला गेला नाही तसाच सडून जाईल. तुमच्याच्यानं काय होते का बघा की. मी अहो नाही नाही नको. ऐका हे बघा, आधीच सगळे गावकरी माझ्यावर चिडले आणि मी काही सांगितलं तर त्यांना पटतही नाही. उगाच मला गावाच्या कुठल्या प्रश्नात आता पडायचं नाही. असं काय म्हणताय? अहो गावचे भावी सरपंच आहे तुम्ही. अहो तुमच्याशिवाय ही अडचण कोणच सोडवू शकत नाही बघा. हे बघा जरा, हे बघा, समजा मी त्यांना काही सांगितलं आणि त्यांना नाही आवडलं तर काय? तर मग सोडून द्यायचं. अहो तुम्ही सांगितलेलं पटलं तर पटलं, नाही पटलं तर नाही असं म्हणलं मी त्यासनी. आता समजे तयार झाले तर तुम्ही कसं लोक नाही म्हणताय? अहो नाही नाही नको, मला नको वाटतंय. उगाच माझ्यामुळे परत माणसं दुखावायला नको. अहो तसलं काय बी होणार नाही बघा. आणि आपल्या सांगण्यानं कुणाचं भलं होत असेल तर काय हरकत आहे? बाई अहो या की तुम्ही.
तुम्हाला खरंच मी यावं असं वाटतंय? अहो म्हणून तर समजायकडे जमा केले मी. आणि या टायमाला मागच्या उलट होणार बघा. आणि तुमचं म्हणणं समजायची पटणार, खात्री आहे मला. ठीक आहे, तुम्ही म्हणताय तर येते मी. या लवकर, मी इकडे वाट बघते. काय आले. मी मदत करायला हो म्हणलीये, पण माझ्याकडून मदत स्वीकारतील का गावकरी?